SN1 SN2 मेकॅनिझमशी रिलेटेड MCQ जरा सॉल्व्ह करून बघूया. बघा आपल्याला 3 स्ट्रक्चर्स दिली आहेत आणि विचारलेले विच ऑफ द फॉलोइंग हलाइड्स विल बी मोस्ट रिॲक्टिव्ह इन SN2 अँड SN1 रिस्पेक्टिव्हली. आता याच्यासाठी आपल्याला काय लक्षात घेतलं पाहिजे की जर SN1 मेकॅनिझम होणार असेल तर त्याच्यासाठी कार्बोकॅटायन स्टेबल असला पाहिजे. कार्बोकॅटायन जितका स्टेबल तितकी ती SN1 मेकॅनिझम होण्याचे चान्सेस वाढत असतात. SN2 साठी क्राउडिंग कमी असलं पाहिजे. इथं मेन्शन करतो SN2 लेस क्राउडिंग. आता समजा क्राउडिंग दोघांमध्ये सेम आहे, मग विचार कशाचा करायचा? तर क्राउडिंग जर सेम असला तर मग विचार करायचा आपल्याला कार्बोकॅटायन लेस स्टेबल असला पाहिजे. मोर स्टेबल तर SN1, लेस स्टेबल तर SN2. अजून कशाचा विचार करता येऊ शकतो की जर स्टॅबिलिटी कमी करणारे काही फॅक्टर्स जर अवेलेबल असतील तर त्यावेळेला SN2 मेकॅनिझम होईल, कारण मोर स्टेबल जर कार्बोकॅटायन असतात तर SN1 झाली असते. सो आता त्याचा विचार आपण थोडासा करण्याचा प्रयत्न करू. अजून एक ऍक्च्युली फॅक्टर इथं मेन्शन केला पाहिजे की नॉर्मली जर टर्शरी कार्बोकॅटायन असेल तर तो SN1 प्रमाणे जातो, कारण टर्शरी कार्बोकॅटायन्स हे जास्त स्टेबल असतात ऍज कम्पेअर्ड टू प्रायमरी कार्बोकॅटायन्स. ओके, सो आपण त्याचाही विचार इथं स्ट्रक्चर्स मध्ये आपण करून बघूया. बघा 3 स्ट्रक्चर्स दिलेली आहेत, याच्यामध्ये सगळ्यात जास्त स्टेबल कार्बोकॅटायन कुठला? तर याच्यासाठी आपण असं कन्सिडर करू की हा कार्बन ब्रोमिन बॉन्ड आपण ब्रेक करू, म्हणजे तिथं कार्बोकॅटायन फॉर्म होईल. ओके, हे जर बॉन्ड्स आपण ब्रेक केले तर या पोझिशनला प्लस चार्ज येईल. कार्बोकॅटायन दाखवतोय प्लस चार्ज आणि या पोझिशनला प्लस चार्ज. ओके, सो कुठल्या टाईपचे कार्बोकॅटायन आहेत ते पहिलं कन्सिडर करूयात. बघा तर सगळे कार्बोकॅटायन्स हे अलिलिक आहेत. डबल बॉन्डच्या शेजारच्या कार्बनकडे प्लस चार्ज आहे तिन्ही स्ट्रक्चर्स मध्ये. अलिलिक कार्बोकॅटायन याचा अर्थ होत असतो, आता इथं असं दाखवतो डबल बॉन्ड मग त्याच्या शेजारच्या कार्बनकडे प्लस चार्ज. तिन्ही स्ट्रक्चर मध्ये आपल्याला असंच दिसतंय. अलिलिक कार्बोकॅटायन्स आर व्हेरी स्टेबल. का? तर याच्यामध्ये रेझोनन्स आहे. डबल बॉन्ड जर शिफ्ट झाला तर आपल्याला या केसमध्ये इथं सिंगल बॉन्ड इकडे डबल बॉन्ड येईल आणि त्यामुळं प्लस चार्ज दुसऱ्या डिरेक्शनला गेलेला दिसेल. मग याच्यामुळं अलिलिक कार्बोकॅटायन्स हे स्टेबल असतात आणि तिन्ही स्ट्रक्चर्स मध्ये आपल्याला अलिलिक कार्बोकॅटायन दिलेला आहे. पण अलिलिक कार्बोकॅटायन कुठल्या टाईपचे आहेत? तर हा जर पहिला स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलात तर जो कार्बोकॅटायन तयार होतोय तो फक्त एकाच कार्बनला कनेक्टेड आहे, या बाजूला फक्त कनेक्टेड आहे, त्याच्यामुळं तो प्रायमरी कार्बोकॅटायन आहे. याच्यानंतर सेकंड आहे तो, त्याला इकडे एक कार्बन अटॅच्ड आहे आणि दुसऱ्या बाजूला हा CH3 अटॅच्ड आहे, म्हणजे याचा अर्थ तो सेकंडरी कार्बोकॅटायन आहे, अलिलिक प्लस सेकंडरी. आणि जर थर्ड स्ट्रक्चर बघितलं तर थर्ड मध्ये त्याला हे 3 वेगवेगळे कार्बन्स कनेक्टेड आहेत, म्हणजे हा थर्ड कंपाऊंड हा टर्शरी अलिलिक कार्बोकॅटायन आहे. सो मोर स्टेबल कुठला? तर अलिलिक कार्बोकॅटायन असल्यामुळे ऍक्च्युली सगळेच स्टेबल आहेत, पण टर्शरी असल्यामुळं दिस वन इज मोस्ट स्टेबल. मोस्ट स्टेबल आहे याचा अर्थ थर्ड हा SN1 मेकॅनिझम न पुढे गेला पाहिजे. जो कमीत कमी स्टेबल आहे तो कोण आहे? तर तो आहे प्रायमरी. याचा अर्थ प्रायमरी हा SN2 मेकॅनिझम अंडरगो करत असला पाहिजे. म्हणजे आपल्यासाठी ऑप्शन कुठलं? तर SN2 साठी 1 आणि SN1 साठी 3, म्हणजे आन्सर इज सी. पुढचं कन्सिडर करू. बघा अजून एक सिमिलर टाईपचा क्वेश्चन दिलाय. 4 स्ट्रक्चर्स दिली आहेत आणि या 4 स्ट्रक्चर्स मध्ये SN2 मेकॅनिझम कोण दाखवू शकेल असं विचारलेलं आहे. जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये सगळे जे हे ब्रोमिन अटॅच्ड असलेले कार्बन्स आहेत हे सगळे बेन्झिलिक आहेत. फिनिल रिंगच्या शेजारच्या कार्बनला आपण बेन्झिलिक असं म्हणणार आहे.
सो जर हा बॉन्ड मी ब्रेक केला, कार्बन आणि ब्रोमिन बॉन्ड जर ब्रेक केला, तर या पोझिशनला प्लस चार्ज येतील. या प्लस चार्जेसमुळं जो कार्बोकॅटायन फॉर्म होतोय, हा कार्बोकॅटायन बेन्झिलिक असेल. मग बेन्झिलिक कार्बोकॅटायन्स आर व्हेरी स्टेबल, जसं अलिलिक कार्बोकॅटायन स्टेबल होते. रिझन काय? तर आत्ता जर असं स्ट्रक्चर आपण काढलं, अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड्स घेतले, इकडे कार्बन आहे, याच्यावरती प्लस चार्ज, तर हा पॉझिटिव्ह चार्ज इकडे रेझोनन्स स्ट्रक्चर्स तयार होत असल्यामुळं त्याला स्टॅबिलिटी मिळते. आता ही स्टॅबिलिटी कधी इन्क्रीज होईल? जर एखाद्या फॅक्टरमुळे ती जर ऍड होत असेल, इन्क्रीज होत असेल स्टॅबिलिटी, तर त्याच्यामधनं स्टॅबिलिटी वाढली की आपल्याला SN1 मेकॅनिझम दिसेल. स्टॅबिलिटी जर कमी होत असेल तर SN2 मेकॅनिझम होईल. सो इथं मी मेन्शन करतो, मोर स्टेबल कार्बोकॅटायन फॉर्म होत असेल SN1, लेस स्टेबल कार्बोकॅटायन तयार होत असेल SN2 मेकॅनिझम कॅरी आउट होईल. आपल्याला SN2 बद्दल विचारलंय, म्हणजे लेस स्टेबल कार्बोकॅटायन फॉर्म झाला पाहिजे. आता जर मी स्ट्रक्चर्सचा विचार केला, तर या स्ट्रक्चर्स मध्ये हे ग्रुप्स अटॅच केलेले आहेत फिनिल रिंगला. मग याचा आपल्याला विचार करून बघायचा आहे. जर OCH3 असेल पहिलं स्ट्रक्चर, तर या फर्स्ट स्ट्रक्चर प्रमाणे त्याच्याकडे लोन पेअर आहे त्या OCH3 कडे. सो इट इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग, म्हणजे हा इलेक्ट्रॉन्स या डिरेक्शनला देईल, म्हणजेच त्या कार्बोकॅटायनला स्टेबल करेल. CH3 प्लस आय इफेक्ट आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन डोनर आहे, स्टेबिलाइज करेल. सिमिलरली फिनिल रिंग जर अटॅच असेल अजून एक, इथं रेझोनन्स इफेक्ट वाढतोय, म्हणजे हा सुद्धा प्लस आर किंवा प्लस एम इफेक्ट आहे, हे पण स्टॅबिलिटी देत आहे. NO2 जो आहे, इट हॅज मायनस आर इफेक्ट. मायनस आर इफेक्ट आहे, याच्यामुळे हा कार्बोकॅटायनला कमी स्टेबल करणार आहे. सो लेस स्टेबल कंपाऊंड विल गिव्ह लेस स्टेबल कार्बोकॅटायन वाला कंपाऊंड हा SN2 मेकॅनिझम देणार आहे. त्यामुळे आन्सर या केसमध्ये बी आलं पाहिजे.